अण्णा आई, मला अमृता भेटली. काय? हो. कधी? कुठे? अगं आत्ताच. हे काय, तिलाच भेटून येतोय. कुठे गेली होती? काही बोलली का? तिचा घरी आईशी थोडा वाद झाला आणि म्हणून ती घर सोडून गेली. पण एवढं काय घडलं? काही अडचण आहे का? सत्या बोल. अमृता ही जयंत कोटकरांची मुलगी नाहीये. अमृताच्या आयुष्यातलं हे सत्य आजपर्यंत तिलाही माहिती नव्हतं. तिला नव्हतं माहिती की जयंत आणि वंदना कोटकर तिचे आई वडील नाहीयेत. त्यांनी फक्त तिचा सांभाळ केलाय. आणि जेव्हा तिला ही गोष्ट समजली तेव्हा साहजिकच तिच्यासाठी हा एक खूप मोठा धक्का होता. जे कोटकरांनी आपल्याला फसवलं की? कोणी काहीही फसवलेलं नाहीये. कोटकरांनी ही गोष्ट त्यांच्या मुलींनाही सांगितली नव्हती. आणखीन काय काय लपवलं आणि का लपवलं कुणास ठाऊक. अमृता जयंत कोटकरांच्या बहिणीची मुलगी आहे. सुरुचीची आत्ते बहीण. अरे बाबा, वडील तरी कोण आहेत तिचे? ते काय कळलं का? त्यांचं नाव गाव कुठे असतात काय? तिच्या वडिलांचं नाव समजलंय. काय? त्यांचं आडनाव आहे इनामदार. ते महाडला राहतात. इनामदार म्हणजे? ब्राह्मण. मराठ्यांमध्ये जास्त, इनामदार सरस्वतांमध्ये सुद्धा असतात. आई, माझं सगळं ठरलंय. माझं अमृतावर खूप प्रेम आहे. ती इनामदार असो किंवा कोटकर असो, मला नाही फरक पडत. झालं तर मग काय बोलायचं आम्ही? होऊ दे बाबा, तुझ्या मनासारखं होते. तिला जायचंय ना तिच्या वडिलांचा शोध घ्यायला, मग जाऊ दे ना. आणि मग डॉक्टर हर्षेला काय सांगू? महाडचं शोध कार्य संपल्यावर जाईल ती नागपूरला. कधी? कोणी सांगू शकेल? आणि तिकडे गेल्यानंतर हिचा रस्ता पुन्हा वेगळ्या वळणाने गेला तर? जर महाडचं कळलं नसतं ना तर मी नक्की गेले असते. पण आता महाडला जाण्याशिवाय पर्याय दिसत नाहीये. हे बघ अमृता, तुझं करिअर, तुझं भविष्य याच्यासाठी वेळ नाहीये मला. माझ्याकडे अजून बरीच काम आहेत. सलील, डोंट बी सो रूड. चुकीचं बोलतोयस तू. पुन्हा जर का तू माझ्याकडे मदत मागायला आलीस तर एक लक्षात ठेव, डोंट टेक मी फॉर ग्रांटेड. ओके? सली, अरे सली, ते कोटकरांनी सांगितलं नाही का तिला तिच्या वडिलांचा पत्ता? अमृताला सांगितला नाही? हे बघ, सुरुचीने जयंत काकांचं आणि इनामदारांचं बोलणं ऐकलं तेव्हा हे कळलं. आणि आता अमृता गेली ना महाडला, तेव्हा सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. अमृताची कुंडली असेल ना तर मी गुरुजींना दाखवून घेते. आई, आता कुंडली वगैरे काढू नकोस प्लीज. माझी आणि तिची कुंडली नाही जमली तर काय करू मी? आपल्या दोघांची कुंडली जमत नाहीये, त्यामुळे प्रेम रद्द, मला विसरून जा, असं सांगू का तिला? अरे नाही रे. मेजर इनामदार इकडेच राहतात का? मेजर इनामदार? नाही. थँक्यू. काल बाबांना इनामदारांचा फोन आला होता. योगायोगाने माझ्या खोलीतला फोन मी उचलला आणि मला सगळं ऐकू आलं. म्हणजे तू सांगितलं सगळं? हो. ताया महाडला गेलीये तिच्या वडिलांच्या शोधात, इनामदारांच्या शोधात. इथे कशी आले? तू रस्त्यात चक्कर येऊन पडली होतीस बेटा, मी तुला उचलून घरी घेऊन आलो. थँक्स. पण तुम्ही कोण आहात? मी मेजर नसीम इनामदार, तुझे वडील. प्रेम प्रेम तू प्रेम प्रेम करते